नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा विषय आहे आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग, फ्रीज ऑर्गनायझेशन। तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे काही सोपे, स्मार्ट आणि उपयोगी टिप्स ज्यांनी तुमचा फ्रीज सुंदर आणि ऑर्गनाइज दिसेल। मी आठवड्याची सर्व भाजी घेऊन येते। आठवड्याची भाजी आणल्यानंतर मग मी ती फ्रीजमध्ये कशी ठेवते, कशी ऑर्गनाइज करते ते मी सांगते। या सर्व ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ मी धुवून घेते, कारण धुतल्यामुळे काय होतं, त्याच्यावरची सगळी माती धूळ निघून जाते। आणि भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती सुकण्यासाठी ठेवते। देठे जे आहेत ना ती काढून टाकायची, त्यामुळे मिरच्या खराब होत नाहीत आणि जास्त दिवस त्या राहतात। भाज्या ठेवायच्या आधी फ्रीज मी स्वच्छ पुसून घेते, वास राहत नाही फ्रीजमध्ये। आणि ट्रान्सपरंटली जो पेपर असतो ना तो मी खाली ठेवते, त्यामुळे आपल्या फ्रीजच्या ज्या मिरर जे असतात, काचा ज्या असतात की नाही, त्याच्यावरती स्क्रॅचेस पडत नाहीत। कोरड्या झाल्यानंतर ट्रान्सपरंट कंटेनर्समध्ये खाली टिश्यू पेपर टाकून सर्व भाज्या मी भरून ठेवते। ट्रान्सपरंट कंटेनर्स मी वापरते आणि यामुळे काय होतं की जागाही वाचते फ्रीजमधली, आणि दुसरं म्हणजे ते काय आपण ठेवलंय त्यामध्ये ते पटकन दिसतं। तर हे सर्व कंटेनर्स बघा, एक एक करून मी फ्रीजमध्ये ठेवते। बघा, यामुळे या छोट्याशा ट्रान्सपरंट कंटेनर्समुळे आपल्याला त्यामध्ये काय ठेवलं आहे हेही दिसतंय आणि आपली जागाही तिथं वाचते। बघा किती फ्रीज मोकळा आणि सुटसुटीत छान असं दिसतंय। तर अशा या साध्या आणि उपयोगी टिप्स वापरून तुमचा फ्रीज नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि व्यवस्थित ठेवू शकतो। लक्षात ठेवा, एक व्यवस्थित फ्रीज म्हणजे केवळ सुंदर दिसणं नाही, तर वेळ, जागा आणि पैसा यांचीही बचत सुद्धा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।